नमस्कार शेतकरी मित्रांनो, आवड मोसंबी शेतीची या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत। तर आज आपण 78वा भाग बनवतोय। आज आपण 78व्या भागामध्ये मोसंबी संत्रा बहर नियोजन करत असताना आपण विशेष म्हणजे काय करायला पाहिजे याविषयी आपण थोडक्यात चर्चा करणार। आता आंबे बहर लावण्याची वेळ आलेलीच आहे, त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ बनवतोय। बरेचसे शेतकरी काय करता, आंबे बहर किंवा कोणताही बहर घेताना जनरल आंबे बहरविषयी आपण चर्चा करू आज। तर हा बहर घेताना काय करता, पाऊस उघडला की नंतर बागेला पाणी देत नाही। ही चुकीची पद्धत आहे। याच्यामुळे काय होतं, झाडांना व्यवस्थित स्टोरेज तयार करता येत नाही। आपण स्टेप बाय स्टेप पाणी बंद करायला पाहिजे। जसं की काळीच्या जमिनीला 60 दिवस 70 दिवस स्ट्रेस द्यावा लागतोय। मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर 50 दिवसात स्ट्रेस येतो। हलक्या स्वरूपाची जमीन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 30 दिवसाचाही स्ट्रेस त्या ठिकाणी आपल्याला मिळतो। परंतु आपल्या सर्वांना माहीत असेल, स्ट्रेस कितीही द्या कधीही द्या, परंतु फ्लावरिंग मात्र आपली जानेवारी महिन्यात ऊन पडायला लागली तेव्हाच होते। मग तिथून मागे आपण स्ट्रेस द्यायचा असतो। हलकी जमीन असेल तर आपण 40 दिवसाचा स्ट्रेस म्हणजे डिसेंबर महिना खूप झाला। मध्यम स्वरूपाची जमीन असेल तर आपला नोव्हेंबर अर्धा आणि डिसेंबर पूर्ण हा स्ट्रेस झाला। आणि भारीची जमीन असेल, ब्लॅक कॉटन सॉईल, जिथं 40-40 फूट काळीची माती आहे, अशा जमिनीमध्ये मात्र आपल्याला नोव्हेंबर डिसेंबर पूर्ण 2 महिने स्ट्रेस द्यावा लागतो। त्यामुळे 1 नोव्हेंबरपासून पूर्णतः पाणी बंद करावं लागतं, परंतु 15 ऑक्टोबरपर्यंत थोडं थोडं पाणी आपल्याला त्या ठिकाणी द्यावं लागतं। म्हणजे याला म्हणतात स्टेप बाय स्टेप झाडं तानावर आणणे। आता बरेचसे शेतकरी काय करता, स्ट्रेस येत नाही म्हणून संजीवकाचा वापर करता। त्यामध्ये कन्सल्टंट असेल, कंपनीचे एम्प्लॉय असेल, किंवा ज्याला आपण डॉक्टर म्हणतो, जनरल आपल्याला 05234 0515032च रिकमेंड करता। 027 फक्त खूप लिमिटेड लोक देतात। जसं की मी माझ्या करिअरमध्ये, जसं की मी जोपासून अनुभव घेतला, 7 वर्ष झाले मी 027 वापरतो। 99% कन्सल्टंट 027 देत नाही। 027 फक्त म्हणणार नाही की मीच देतो, परंतु खूप कमी लोक देतात। जे आपण 2-3 वर्षापासून यूट्यूबवर बघतो, संपूर्ण कन्सल्टंट 05234च देता। आपण तो ग्रेड वापरत नाही, आपण 027 हाच ग्रेड वापरतो। मग आता नेमकं स्टोरेज म्हणजे काय, आपण याविषयी आज थोडीशी चर्चा करणार। जसं की आपण परीक्षेला जातो तर आपण वर्षभर शिकलेला अभ्यास आपल्या माइंडमध्ये सेट करून पेपरला जातो। एखादी स्पर्धेमध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर त्या स्पर्धेशी रिलेटेड आपण सराव करतो। मग तो क्रिकेट असेल, कबड्डी असेल, खो खो असेल, टेबल टेनिस असेल, कोणताही असो, आपण सराव ज्याला करतो त्याच्यानंतर आपण त्यामध्ये पासआउट होतो। तसंच झाडामध्ये जर आपल्याला फळं लावायची असेल तर आपल्याला त्या ठिकाणी स्टोरेज बनवावं लागतं। आता स्टोरेज झाड नॅचरली बनवतं। नॅचरली कसं बनवतं, ज्यावेळेस वातावरणामध्ये नायट्रोजनचं प्रमाण कमी होणार, जमिनीमध्ये कार्बनचं प्रमाण वाढणार, अशा वेळेस झाड अन्न घेत नाही। झाडाची क्रिया ही रिव्हर्स चालते, झाडे सुप्तावस्थेमध्ये जाते। मग सुप्तावस्थेमध्ये जात असताना झाड काय करते, आपल्याला फळं बनवण्यासाठी ज्या गोष्टी पाहिजे, उदाहरणार्थ गर्भधारणाच म्हणते त्याला, पुढची गर्भधारणा म्हणजे पुढची फ्लावरिंग होण्यासाठी कुठल्या गोष्टी आवश्यक असतात, त्या झाडामध्ये नायट्रोजन पाहिजे, तुमचं फॉस्फरस पाहिजे, पोटॅश पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, मॅग्नेशियम पाहिजे, सल्फर पाहिजे, फेरस पाहिजे, मॅग्नीज पाहिजे, कॉपर पाहिजे, मॉलिब्डेनम पाहिजे, बोरॉन पाहिजे। म्हणजे ह्या 16 घटकाची पूर्तता पानामध्ये 16 घटकाची पूर्तता त्या पानामध्ये आवश्यक असते। आणि पानामधले 16 घटक ज्यावेळेस सुप्तावस्था असते त्यावेळेस ते घटक काडीमध्ये, झाडाच्या फळफांद्यामध्ये जमा होतात। आणि जमा झाल्यामुळं जे पानं हिरवेगार असतात ते पानं ताण बसल्यानंतर पिवळसर होता। आणि ज्याही वेळेस ती सुप्तावस्था संपते, आपण पाणी देतो, त्यावेळेस ती पानगळ होते आणि त्या ठिकाणी नवीन फुलं, नवीन पालवी आपल्याला लागलेली दिसते। मग आता स्टोरेज तर नॅचरली झाडामध्ये तयार होतं, परंतु आपल्या बागेवर फळं कमी का लागतात? काही बागावर फळं चांगले लागतात, काही बागावर मिडियम लागतात। याचं कारण पानामध्ये स्टोरेज हे कमी असते, त्यामुळे आपल्या त्या झाडांमध्ये फळं हे कमी जास्त लागतात। मग आता स्टोरेज नेमकं आपल्याला जास्त बनवण्यासाठी आपल्याला काय करणे, आपल्याला नुसतं 05234 04932 किंवा 027 न देणे,
आपल्याला जे 16 घटक आहे हे आपल्या झाडामध्ये अवेलेबल आहे का, आहे तर ते किती स्वरूपात आहे हे आपल्याला जाणून घेणं गरजेचं असल्या कारणाने आपण रेस्ट पिरियडमध्ये जो डोसेस भरतो तो खूप महत्त्वाचा असतो. मग आता एखाद्याने डोसेस जर भरला नाही परंतु आपल्याला त्याच्यावर फ्लावरिंग करायची तर मग आपल्याला चिलिटेड स्वरूपातले संजीवक त्या ठिकाणी फवारणी करावी लागते. मग आता फवारणीमध्ये आपण 0-60-20चा जो ग्रेड वापरतो, पानाची ग्रीनरी बघून, झाडाची कॅनोपी बघून याचं प्रमाण त्या ठिकाणी निश्चित करावं लागतं आहे. याच्यासोबत चिलिटेड मायक्रोन्यूट्रन जसे आपण देतो, फेरस, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक, हे सुद्धा स्टँडर्ड कंपनीचे व्यवस्थित प्रमाणबद्ध आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागतं. याचे 2 स्प्रे झाल्यानंतर त्या ठिकाणी लास्टला आपण 0050 त्याच्यासोबत आपण 0050 सोबत आपण कॅल्बीस म्हणजे कॅल्शियम बोरॉन याचंसुद्धा प्रमाण निश्चित करावं लागतं. म्हणजे एकंदरीत आपल्याला या ठिकाणी बघा तुम्ही 0-60-20 म्हणजे काय आलं, इथं फॉस्फरस आणि पोटॅश, त्याच्यानंतर इथं आलं स्पेशल पोटॅश, त्याच्यानंतर कॅल्शियम बोरॉन आलं, त्याच्यासोबत मायक्रोन्यूट्रनमध्ये 5 घटक आले, फेरस, मॅग्नीज, कॉपर, मॉलिब्डेनम, बोरॉन, झिंक. म्हणजे एकंदरीत जवळपास 16 घटकांपैकी आपल्याला 10-12 घटक, नायट्रोजन आपण हवेतून झाड घेणार, कार्बन डायऑक्साईडही झाड हवेतूनच घेते, हायड्रोजनही झाड हवेतूनच घेते. त्याच्यामुळं जे आपल्याला घटक द्यायचे 10-12 घटक ते आपण चिलिटेड फॉर्ममधल्या संजीवकाद्वारे आपण झाडामध्ये स्टोअर करतो, जमा करतो. आणि ते जमा केलेले पानामध्ये जे घटक जमा झालेले आहेत ते आपल्या सुप्तावस्थेमध्ये आपल्या झाडाच्या काडीमध्ये उतरता, त्या ठिकाणी रिव्हर्स क्रिया चालू असते. अशा पद्धतीने व्यवस्थित स्टोरेज जर आपण तयार केलं तर आपल्याला फ्लावरिंग व्यवस्थित बाहेर पडते. फ्लावरिंग व्यवस्थित बाहेर पडली की आपल्याला त्या ठिकाणी फ्रुटिंग व्यवस्थित होते. मग आता आपण ज्यांनी रेस्ट पिरियडमध्ये खते दिलेलं नाही तर आपण पहिलं पाणी देताना खतं भरतो. खते भरताना सर्वांना माहीत आहे NPK सेकंडरी मायक्रोन्यूट्रन, त्याच्यानंतर शेणखत नसेल तर आपण ऑर्गॅनिक कार्बन घ्या, हे आपण व्यवस्थित भरतो. ज्या जमिनीमध्ये रिझल्ट कमी येतो खतांचा त्या ठिकाणी आपण बॅक्टेरिया रेफर करतो शेतकऱ्यांना. म्हणजे एकंदरीत व्यवस्थित कॉम्बिनेशन आपण जर केलं तर आपल्या बागेवर चांगल्या पद्धतीने फळं लागतात. आता राहिला विषय फळगळीचा. यावर्षीची जी फळगळ मी अगोदरच बोललो, भाप लागलेली फळगळ असते, ज्या ठिकाणी बुरशी, फायटोप्थेरा बुरशी इन्स्टंट क्रिएट होती भाप लागल्यामुळं. पण ती फायटोप्थेरा प्रजातीचा प्रॉब्लेम हा यावर्षी जास्त का आला, कारण जमिनीतून भाप तयार झाली. आता जमिनीमध्ये मी मागेच बोललो भाप कशाची असते, जसं ज्यावेळेस शेणाचं विघटन चालू असते तर त्या ठिकाणी ब्युटेन वायू उत्सर्जित होतो. उदाहरणार्थ एखाद्या शेणखताच्या ढिगावर आपण वाळलेलं हिरवं गवत कापा आणि शेणखतावर टाका. त्याच दिवशी ते गवत आपण जमिनीवर टाका. जमिनीवरचं गवत हे सडणार नाही, परंतु शेणाच्या उकिरड्यावर टाकलेलं हिरवं गवत 2 दिवसामध्ये जळून मरून जाते. त्याचं कारण ते ब्युटेन वायू त्याला गवताला सडवतो. तसंच जमिनीमध्ये आपल्या जमिनीमध्ये असलेले जे अन्नद्रव्य असतात त्यामध्ये नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, पोटॅश असेल, कॅल्शियम असेल, मॅग्नेशियम असेल, सल्फर असेल, तुमचं फेरस असेल, मॅग्नीज असेल, कॉपर असेल, मॉलिब्डेनम असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, हे सगळे वायूच्या स्वरूपात हे कॉम्बिनेशन ज्यावेळेस जमिनीतून अचानक बाहेर पडतं, अचानक तुमचे 4-5 दिवस पाऊस पडत राहिल्यामुळं जमिनीतले जे विषारी वायू थोडा उत्सर्जित होतो तो एकदम उत्सर्जित होतो. कारण वरतून पाऊस पडतोय तो वायू निघत नाही आणि ज्यावेळेस पावसाचा खंड पडतो त्याच्यानंतर तो इन्स्टंट आपल्या या मूलद्रव्यांचा, आपल्या या खनिजांचा जो विषारी वायू आहे तो आपल्या झाडाच्या पानावर लागतो, फांदीवर लागतो आणि त्या ठिकाणी बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. ही जी फळगळ आहे ही तुम्हाला 7-8 वर्ष मिळून एखाद्या वेळेस बघायला मिळते. त्याच्यावर उपाययोजनासुद्धा आपण सांगितलेलं आहे आणि सर्वांना माहीत पण असेल. तर ही फळगळ वर्ष 7-8 वर्षातून एक वेळेस येते. आपली राहिली दुसरी फळगळ ग्रीनिंग जीवाणू असेल, तुमची फायटोप्थेरा असेल, ट्रिस्टिज असेल, कोलेटिटिकम बुरशी असेल, ही जी फळगळ आहे यावर सुद्धा आपण उपाययोजना या ठिकाणी बघितलेल्या आणि बऱ्याचशा शेतकऱ्यांना ते माहीत पण असेल. तर फळगळ होऊ नये यासाठी तुम्ही खताचा डोस व्यवस्थित भरा, पाण्याचं नियोजन व्यवस्थित करा, मशागतीचे निर्बंध त्या ठिकाणी पाळा, त्या ठिकाणी तुमच्या फवारण्याचं नियोजनसुद्धा व्यवस्थित करा. म्हणजे बागेला मालही चांगला लागेल आणि तुमची फळगळही कमी होईल. आता बरेचशा शेतकऱ्यांनी सांगितलं की बरेचसे शेतकरी म्हणण्यापेक्षा बरेचसे यूट्यूबर म्हणतात या ठिकाणी फळगळ नाही, त्या ठिकाणी फळगळ नाही. असं काही नसतं. झाडाची छाटणी व्यवस्थित असेल, जुने झाड असेल तर त्या ठिकाणी फळगळ ही कमी होते. सध्या जी झाली विषारी वायू भाप लागण्याची तीसुद्धा कमी होते. रोपडे असेल, फळफांद्या खाली टेकलेल्या असतील त्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त बघायला मिळतो. जुलै-ऑगस्टमध्ये स्पेशली 2-3 फवारण्या जर शेतकऱ्यांनी घेतल्या असेल, ब्लू कॉपर ऑक्सिक्लोराइडची फवारणी जमिनीवर घेतली असेल, वरती झाडावर एलिट आणि तुम्ही इमिडाक्लोरोपिडची फवारणी घेतली असेल तर त्या ठिकाणी फळगळ होत नाही. म्हणजे कामाला वेळेला खूप महत्त्व आहे.
काम हे वेळेत केलं तर त्याचा रिझल्ट 100% येतो. काम वेळ सोडून जर केली तर रिझल्ट त्याचा आपल्याला कमी येतो आणि त्या ठिकाणी आपल्याला लॉस बघायला मिळतो. तर शेतकरी मित्रांनो, मोसंबी संत्रा बहर नियोजन करत असताना अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो. झाडाला 80 ते 100 रुपये प्रति वर्षाचा खर्च जर येत असेल तर ते प्रॉपर गाईडलाईन करता आणि झाडाला 150-200 रुपयाचा खर्च येत असेल तर ते सरळ सरळ तुमची दिशाभूल करता, कंपनीचं काम करता किंवा एखाद्या दुकानदाराचं काम करता असं त्याचा अर्थ होतो. आणि बरेचसे यूट्यूबर्स आजकाल धंदा मांडलेला आहे. मी म्हणणार नाही माझा फॉलोअप घ्या तुम्ही, परंतु तुमचा खर्च 80 ते 100 रुपयापर्यंत ठेवा. उत्पादन चांगल्या पद्धतीने करा, काम वेळेवर करा, तुम्हाला 100% आउटपुट त्या ठिकाणी येईल. तर शेतकरी मित्रांनो, 78व्या भागामध्ये आपण मोसंबी संत्रा बहर मॅनेजमेंटविषयी थोडीशी चर्चा केली. आशा करतो ती तुम्हाला समजली असेल. आणि कृपया आपल्याला जर मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही माझ्या या मोबाईल नंबरवर संपर्क करू शकता 97 65 25 48 82वर. आणि ज्यांना मोफत मार्गदर्शन लागत असेल कृपया त्यांनी मला फोन करू नका, कारण मी फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देत नाही. मी प्रॉपर सर्व्हिस देणार, मी खरी तीच सर्व्हिस देणार, परंतु माझी वर्षभराची 2000 रुपये फीस घेतली तरच मी ती सर्व्हिस देतो. ज्यांना कुणाला माझं काम आवडलं नसेल किंवा माझं चॅनलही आवडत नसेल तर त्यांनी कृपया चॅनल बघू पण नका. तुमच्या पद्धतीने मॅनेजमेंट करा किंवा एखादा दुसरा कन्सल्टंट तुम्ही बघू शकता, काही प्रॉब्लेम नाही. ज्या शेतकऱ्याला माझे व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ऑल नोटिफिकेशनचं बटन क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या या चॅनलच्या माध्यमातून नवीन नवीन आयडियाज, नवीन नवीन माहिती सहजरित्या प्राप्त होईल. धन्यवाद.